तुम्हाला कळत होतं डेव्हिड जरा खूपच काळजी घेत आहेत असं? हो, आणि मला पण वाटायचं, पण ॲक्च्युली माझं थोडं बहीण भावाची जबाबदारी वगैरे होतं, त्याच्यामुळे मला त्याच्यावर. मग तुम्हाला प्रपोज केलं नाही त्यांनी? प्रपोज वगैरे आम्ही दोघांनी नाही केलं एकमेकांना. आत्ता करा करा लवकर. हां, काय करताय का? उडी मारताय? हां, आजपर्यंत जशी सांभाळत आली आहे तशी सांभाळत राहा मला आणि माझ्या मुलाला सुद्धा. त्यांचं काय बाल संगोपनालय केंद्र आहे का हो? प्रपोज करायचं, माझ्या मुलाला सांभाळ, मला असं कसं प्रपोज करतात? हा, रेडी? तुम्हीच शिकवा एकटा. मला कुठे माहिती आहे? लवकर 1 2 3. हा हा. आता विल यू मॅरी तर नाही बोलू शकत ना, दुसरं तरी काहीतरी थोडं. मी काय सांगू? माझ्याकडे काय डिक्शनरी आहे प्रपोज करायची? तुम्ही एवढे एपिसोड्स केले तर कुठे ना कुठे तर भेटला असेल ना. तेच नवीन शोधतोय म्हणूनच तर विचारलं. हा, विचारा. हा, हातात हात घ्या. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. काय ताप आहे? नाही. मला तू आवडते, अशीच साथ देत राहा. काय हो? मला पण तू खूप आवडतो. असंच राहा. आता म्हणजे वडाळ्याला तिकडे ना फाई गार्डन मध्ये दोघे बसले तसं वाटत. बरं, आता सांगा कसं, म्हणजे लग्न कसं जमलं? माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर मला फॅमिलीचं थोडं हे होतं की बॉदर करत होते की लग्न करायचं वगैरे, आणि त्याच्यानंतर काही टायमानंतर माझ्या सासू पण एक्सपायर झाल्या, तर त्याला सुद्धा बोलत होते घरातून की लग्न कर. त्यासाठी आम्ही मग भेटलो आणि मग आम्ही हे केलं, आणि माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याला माहिती होत्या, त्या सगळ्या त्यांनी ॲक्सेप्ट करून मी ठरवलं की लग्न करायचं. तुमच्या घरून तयार होते? हो, थोडे माझे मामा नाराज होते कारण जरा इंटरकास्ट आहे म्हणून. बरोबर. आणि तुमच्याकडे? आमच्या घरी प्रॉब्लेमच नव्हता कधी, कारण इंटरकास्टचा कधी प्रॉब्लेमच नव्हता. आमच्या घरी सर्वच इंटरकास्ट आहे. काय सांगताय? म्हणजे कसं? म्हणजे माझी मम्मी मालवणी होती आणि पप्पा ख्रिश्चन होते, तर अगोदरपासूनच कधी प्रॉब्लेम नव्हता. आणि आमच्या घरी आत्ता पण तेच आहे, म्हणजे सर्वांचे, म्हणजे आम्ही सर्व भावंड ख्रिश्चन आहे आणि सर्वांच्या बायका महाराष्ट्रीयन आहे, तर ते चालतच चाललंय अजूनपर्यंत. चालत चाललंय. पण मग तुम्ही दोघे भेटायचं कुठे? फाय गार्डन. फाय गार्डन. मला वाटलं दुसरं कुठे जाणार. तेच जवळ आहे. लक्षात राहिलेला प्रसंग काय सांगाल? लक्षात राहिलेलं म्हणजे ह्यांना कामानिमित्त चेन्नईला जायचं होतं. बरं. तेव्हा त्यांनी मला कॉल केला की आता मी पोचलोय वगैरे, म्हणजे काम वगैरे झालेलं आहे, तर आता मी ठीक आहे, मी जेवतो वगैरे, तर सांगितलं चेन्नईवरून. तर मी बोलली ओके. मग 2 तासाने मी परत त्यांना कॉल केला, तर त्यांचा फोन ते उचलतच नाही. मी खूप त्यांना कॉल केले, उचलतच नाही. मला खूप टेन्शन आलं, कारण एकदा कॉन्टॅक्ट होत नाही, दुसरं कोणाचं कॉन्टॅक्ट नव्हतं. मग माझ्याकडे काही डिटेल्स नव्हते. मी त्यांचा लॅपटॉप ओपन केला तेव्हा पण काही भेटलं नाही. त्यांचा जुना फोन चालू केला, त्याच्यात त्यांच्या सरांचा नंबर भेटला, त्यांना कॉल केला. सांगा तुम्ही, जेव्हा ही बातमी आली तेव्हा काय वातावरण होतं आणि आता काय वातावरण आहे? नाही, ती बातमी ज्यावेळेस आली ती माझ्याच घरी, म्हणजे नाशिकला. अच्छा, तुम्ही नाशिकला असता. बरं. म्हणजे हे थेट आले ते तुमच्याकडे आले? माझ्याकडेच. पण तुम्हाला टेन्शन नाही आलं डायरेक्ट तुमच्याकडे आल्यावर? कल्पना होतीच ते होणार एक दिवस म्हणून. अच्छा, तुम्हाला याचा अंदाज आलेला होता. बरं, द्या पुढे द्या. सुनबाई माझी हां, पाहिजे तशी मिळाली. तुम्हाला? तुम्ही बोला, सांगा. तेव्हा हे सगळं वातावरण? ताण तर होताच खूप, कारण चाकणमध्ये एक चांगल्या याला जॉबला मी, त्याच्यानंतर तो घरी आला. ज्यावेळेला तिला घरी घेऊन आला डायरेक्ट, त्यावेळेला सुरुवातीला असं वाटलं होतं गेल्या वर्षी, तेव्हा पहिल्यांदा ज्यावेळेला घरात आली त्यावेळेला असं वाटलं आता ही जाऊ शकत नाही, दोघंच एकमेकांना सोडू शकत नाही बा. त्यावेळेला थोडी मनाची तयारी केली होती येणार म्हणून, आणि स्वभाव तिचा एकदम मनमिळाव आहे. पहिला मुद्दा, आम्हाला दोघांना पण मुलगी नाही, आणि एक पाहिजे तशी व आपल्याला स्वभाव पण तिचा छान आहे, त्याच्यामुळे आनंदाने स्वीकार केला सुरुवातीपासूनच. ते आता चांगलं आहे, सगळं छान आहे, सुंदर. अजून कोण बोलणार इकडे? मीराची बहीण आहे,
खूप प्रेमळ आहे, खूप जीव लावतो सगळ्यांना. ती पण अशी घरातल्यासारखीच मॅच झालेली आहे, असं बाहेरून आली असं वाटतही नाही. आता सगळं व्यवस्थित आहे. हो, की खूप नाही? छान. आता बक्षीस मिळवून देणार का त्यांना? हो, देणार. सांगा. बघा सगळ्यांनी मिळून, कारण अभिनय ते करणार आहेत, तुम्ही ओळखायचं आहे. घ्या पहिलं चिठ्ठी. हिंदी चित्रपटाचं नाव आहे. करा. हा तुम्ही करा, बोलायचं नाही. बाजीराव मस्तानी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. घ्या. पुढची चिठ्ठी घ्या. हिंदी गाणं. हिंदी. दुल्हनिया ले जाएंगे, ले जाएंगे, ले जाएंगे, ले जाएंगे, दुल्हनिया ले जाएंगे. ठीक आहे, दुल्हनची आरती आहे का? झी मराठीकडून ही भेटवस्तू. तिसरं आव्हान बघूया. म्हण ओळखा. म्हण बोलायचं नाही. हा तीन शब्द आहेत. तीन शब्द. मी दिल मन. मन. दुसरा शब्द आहे. फुल. मन. पाखरू. चोराच्या मनात चांदणे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. पेपरकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. नेहमीचा प्रश्न, तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांनी त्यांचा राग कमी करावा. मान्य आहे? मान्य. नाहीतर इथं धरतो आता. थांबा. मान्य. दुसरी अपेक्षा, माझ्या मनाप्रमाणे वागावं. अरे वा, बोला. तिच्या मनाप्रमाणे वागावं म्हणजे ती म्हणते चल लगेच शॉपिंगला, चल पिक्चरला. मग त्याचं काम सोडून जाता नाही येत ना. तेव्हा कसं पाणी मारायला जात होतं? तेव्हा ते काम होतं. तिसरी, त्यांनी मला आयुष्यभर खूप जीव लावावा आणि मला कशाचीच कमी भासू देऊ नये. काय हो? तिथं मी भासू देतच नाही. किती छान. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या 3 अपेक्षा म्हणजे ही सतत आजारी असते तरी ती गोळ्या औषधं वेळेवर घ्यावीत फक्त. काय हो? हो, एक. दुसरी अपेक्षा म्हणजे रात्र म्हणजे मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत झोपत नाही. मी कधी कधी मित्रांसोबत बाहेर असतो. कशाला? रात्री काय आहे बाहेर? मित्रांचे वाढदिवस असतात वगैरे. मित्रांचे वाढदिवस. बरं. हा, मग तर मग ती तोपर्यंत झोपत नाही. मी सांगून नमतो तिला. तर तुम्ही लवकर झोपावं असं तुम्हाला खरंच हो, वाटतं? नक्कीच. तुम्ही लवकर या ना घरी. हे कोणामुळे घडतं सगळं? मित्रांमुळे. लग्न पण मित्रांमुळेच झालंय. त्यांनीच मदत तर केली. बर. तिसरी अपेक्षा सांगा. तिने काहीतरी राजस्थानी बनवून खायला घालावं. आठवड्यात नाही एकदा तरी. काय? कुठला पदार्थ कराल? खमण ढोकळा. ढोकळा. क्षमा मागायची तर कुणाची मागणार, आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार? सॉरी म्हणायचं म्हटलं तर मी माझ्या अख्ख्या माहेरच्या फॅमिलीला म्हणजे माझ्या मम्मी पप्पा आणि भावाला मेन कारण मम्मी पप्पांना मी खूप सॉरी म्हणते. माझ्या भावाला की मी त्यांचं मन दुखवलं, त्यांच्या मनाविरुद्ध केलं. त्यांची इच्छा होती त्यांनी त्यांचं म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे मोठं लग्न करावं काय वगैरे, पण ते माझ्यामुळं झालं नाही. त्यांचं मी मोठी घरात आणि त्यांना माझ्याच लग्नाची खूप घाई होती. म्हणजे हिचं लग्न आपण असं करू तसं करू. मग त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते त्यांना. त्यांनी मला प्रत्येक गोष्ट दिली, काही कमी पडू दिलं नाही आणि इथंही मला तसंच आहे सगळं. पण तरी सॉरी, त्यांना खूप मनापासून सॉरी म्हणते आणि प्लीज ॲक्सेप्ट करा जेवढं लवकर होईल तेवढं. मी माझ्या आईबरोबर मुलुंडला चालले होते, पण म्हणलं आता पिंपरीला मावशी राहते, तिच्याकडे किती खूप वर्ष चाले गेले नाहीये, तिच्याकडे जावं म्हणून आम्ही 6 सीटरमध्ये बसलो. मला असं वॉमिटिंग सारखं लागलं तर मी डोकं बाहेर काढलं तर गाडीने येऊन डोक्याला धडक मारली आणि मला डोक्याला मार लागल्यामुळे मी कोम्यात गेले. तर असं किती दिवस होता? 1.5 महिना. 1.5 महिना कोम्यात होते आणि 1.5 वर्षात तर म्हणजे मला काही कळत पण नव्हतं.